शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे याकरता शेतकरी पुत्र हक्क मोर्चा आणि मित्र मिळून एकत्र आले होते. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी संबंधित शेतकरी पुत्रांनी घोषणाबाजी केली होती. त्याच दरम्यान शेतकरी एकजुटीचा अशा उद्घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या होत्या. मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर निवेदन रितसर देण्यात आलं. त्यावेळी मात्र अनेकांनी अनुपस्थिती दाखवली. त्याबद्दल या उपोषणकर्त्या लोकांकडून त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आणि रोष व्यक्त करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे चालू असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान शेतकरी पुत्र असलेले पुढारी हे उपस्थित नव्हते याची खेद कुठेतरी या लोकांनी व्यक्त केली होती. यावेळी मोजक्यात शेतकरी पुत्र जे होते ते केवळ शेतकरी पुत्र आहेत, बाकीचे राजकारणाचे दलाल असल्याचंही बोललं गेलं होतं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून जेव्हा मोर्चा निघाला होता, एक शेतकरी फेटा काढून शेतकऱ्याच्या विरोधात घोषणा देताना देखील पाहायला मिळाला होता. शेतकऱ्यांच्या एवढ्या तीव्र भावना आता शासनाला समजतील का, हाही प्रश्न यावेळेला शेतकरी पुत्र आणि मित्र या संघटनेने व्यक्त केलेला पाहायला मिळाला आहे. मी अनिल गोरड, रयत क्रांती न्यूज संपादक. अशा ताज्या आणि ठळक घडामोडीसाठी आमचं चॅनल नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.